नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मिशन 100 राजपत्रित अधिकारी ध्येय अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ। स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। पोलादपूरकरांच्या कौतुकाचा विषय। पोलादपूर तालुका रहिवासी शिक्षक संघाने आयोजित केलेल्या मिशन 100 राजपत्रित अधिकारी या ध्येयाअंतर्गत झालेल्या तोंडी प्रश्नमंजुषा स्पर्धेचा आणि बक्षीस वितरण सोहळ्याचा मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजता पोलादपूर शाळा नंबर 1 येथे उत्साहात समारोप झाला। या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला। यूट्यूब लाईव्ह असणारी शिक्षकांनी आयोजित केलेली भव्य स्पर्धा पोलादपूरकरांच्या कौतुकाचा विषय झाला आहे। पोलादपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन देणे आणि अधिकाधिक राजपत्रित अधिकारी तयार करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होय। या स्पर्धेचे उद्घाटन समाजसेवक रामदास कळंबे यांच्या हस्ते करण्यात आला, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर गुलाबराव सोनावणे उपस्थित होते। स्पर्धेत मराठी, गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान, सामाजिक शास्त्र आणि विज्ञान या विषयांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले। विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने आणि आत्मविश्वासाने प्रश्नांची उत्तरे दिली। स्पर्धेतील प्रथम 3 क्रमांकांना रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। यासोबत लेखी परीक्षेतून सुपर टॉप 20मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, चषक व प्रमाणपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले। त्यासोबतच काही विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले। ज्या शिक्षकांनी या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्यांना सन्मानित करण्यात आले। अमोल मोरे, सचिन चौधरी, लक्ष्मण आखाडे, नारायण कुंडले यांनी गुणलेखक, तर अजय येरुणकर, विकास पवार, संतोष जाधव यांनी हसत खेळत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून स्पर्धेत उत्कंठा वाढवली। तोंडी परीक्षेत इयत्ता 1ली ते 5वी गटात अवनी संतोष जाधव, शाळा मोरगिरी व युक्ता संतोष जाधव, शाळा फौजदारवाडी मोरगिरी या जोडीने प्रथम, अवनी प्रभू गावंडे, शाळा गोळेगणी व स्वरांजली अविनाश रुबदे, शाळा परसुले यांनी द्वितीय क्रमांक, तर रुदित्य पंकज निकम व दीपश्री बिरादार, शाळा भोगाव खुर्द यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे। तर इयत्ता 6वी ते 8वी या गटात वेदांत रंगनाथ पवार व मनोज राधाकिसन नाईक नवरे, शाळा विद्यामंदिर पोलादपूर या जोडीने प्रथम, ज्ञानेश्वरी धनंजय दवंडे व साची संतोष शेलार, माध्यमिक विद्यालय कापडे यांनी द्वितीय, तर श्रेयस संदीप साळुंके, जिल्हा परिषद शाळा लोहारे व श्रुती सुनील साळुंके, माध्यमिक विद्यालय लोहारे या जोडीने तृतीय क्रमांक पटकावला। या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी दीप्ती गाठ, उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष साळुंके, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा कदम, रायगड जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे उपाध्यक्ष विद्याधर कोळसकर, शिवराम उतेकर, मुख्याध्यापिका अस्मिता तलाठी, विद्यामंदिर पोलादपूरचे मुख्याध्यापक रवींद्र साळुंखे, शिक्षक नेते सोपान चांदे, विजय पवार, केंद्रप्रमुख शिवाजी महाडिक, समन्वय समिती अध्यक्ष परशुराम मोरे, माध्यमिक शिक्षक दीपक सकपाळ, पत्रकार सचिन मेहता, ओंकार मोहिरे, द्वारकानाथ गुरव, साधन व्यक्ती मंगेश चिले, पोलादपूर नंबर 1च्या मुख्याध्यापिका सरिता कदम, कन्याशाळा पोलादपूरच्या मुख्याध्यापिका निवेदिता जाधव आदी उपस्थित होते। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग मोरे यांनी, तर प्रास्ताविक मनोज सकपाळ यांनी केले। यावेळी प्रवीण निकम लिखित डिप्रेशन व जीवनात सकारात्मक व्हा या पुस्तकाचे, तर प्रदीप वरणकर लिखित यू टू कॅन स्पीक कॉन्फिडेंटली या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रश्नमंजुषा समिती अध्यक्ष अनंत गोळे, समीर सालेकर, विकास मांढरे, सचिन दरेकर, संतोष शेलार, संदीप सकपाळ, सचिन सालेकर, राजू पार्टे यांनी विशेष मेहनत घेतली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।